ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय भाविकांनो, परमेश्वर हा नेहमी आपल्या बरोबर आहे आणि युगाच्या समाप्तीपर्यंत, शेवटच्या श्वासापर्यंत परमेश्वर आपल्या बरोबर राहणार आहे. पण जर आपण परमेश्वरापासून अलिप्त राहण्याचा प्रयत्न करणार, जर आपण परमेश्वराशिवाय जीवन जगण्याचा प्रयत्न करणार, तर आपण स्वतः आपला नाश करणार आहोत. कारण जेव्हा आपण परमेश्वरापासून अलिप्त राहण्याचा प्रयत्न करत असतो, तेव्हा जणू काही ऑक्सिजनची कमतरता आपल्याला भासू लागते. आपण आपली जीवनाची नलिका स्वतःच्या हाताने कापत असतो. आपण स्वतःच्या नाकावरती उशी ठेवून आपण जीव देण्याचा प्रयत्न करत असतो. कारण आपला श्वास, ऑक्सिजन आणि जीवनरस केवळ आणि केवळ परमेश्वरामध्ये आहे. आणि जर आपल्याला फलद्रुप्त व्हायचं असेल, बहुगुणित व्हायचं असेल, तर नक्कीच आपल्याला परमेश्वरामध्ये राहणे गरजेचं आहे. जी व्यक्ती परमेश्वरामध्ये राहते, त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये दुःख येत नाही असं नाही. त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये खाच खळगे येत नाहीत असं नाही. अनेक संकटे येतात, परंतु त्या संकटावरती मात करण्यासाठी जी शक्ती परमेश्वर देत असतो, ती कुणीही देऊ शकत नाही. आणि म्हणूनच आपल्याला परमेश्वरामध्ये जीवन जगणे किंवा राहणे अगत्याचं आहे. आणि जी व्यक्ती परमेश्वराबरोबर चालते, त्याच्या प्रेमामध्ये राहते, त्याला बिलगून राहते, त्या व्यक्तीच्या जीवनावरती किंवा जीवनामध्ये नेहमी फळं आणि फुलं येत असतात. परंतु जी व्यक्ती परमेश्वराला आपल्या जीवनातून काढून टाकते, ती व्यक्ती स्वतः त्या खड्ड्यामध्ये पडत असते. आणि म्हणूनच परत एकदा प्रभू येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना सांगत आहे की शेवटपर्यंत माझ्यामध्ये टिकून राहा. जर तुम्हाला फलद्रुप्त व्हायचं असेल, जर तुम्हाला बहुगुणित व्हायचं असेल, जर तुम्हाला यश संपादन करायचं असेल, जर तुम्हाला जीवनामध्ये सुखी राहायचं असेल, आनंदी राहायचं असेल, जर तुम्हाला या संकटावर किंवा या जीवनामध्ये येणाऱ्या दुःखाला सामोरं जायचं असेल, तर नक्कीच परमेश्वराकडून आपण शक्ती मागितली पाहिजे. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे की मी उत्तम द्राक्षवेल आहे आणि जी व्यक्ती माझ्यामध्ये राहतो ती माझी फाटे आहे. कारण माझ्यामधून येणारा जीवनरस मी त्यांना देत असतो. परमेश्वर स्वतःचं शरीर आणि स्वतःचं रक्त देऊन आपलं संगोपन करत असतो, जेणेकरून आपलं सुदृढ राहावी, जेणेकरून आपल्याकडे शक्ती राहावी. ज्याप्रमाणे आई आपल्या सर्व मुलावरती सारखंच प्रेम करते, त्यांना योग्य ती आहार देत असते, जेणेकरून तिची मुलं सुदृढ व्हावीत, तिची मुलं भक्कम व्हावीत. त्याचप्रमाणे परमेश्वर जो आपला वडील आणि माता आहे, तो नेहमी आपल्याला त्याच्यामध्ये राहण्यासाठी आणि त्याच्याकडून जीवनरस घेण्यासाठी पाचारण करत आहे. आणि मग काय बदल होतो जेव्हा आपण प्रभू येशू ख्रिस्ताकडून तो जीवनरस घेत असतो, तेव्हा आपल्यामध्ये पवित्र आत्म्याची फळे दिसायला लागतात. आपल्यामध्ये मन प्रसन्न होते, जीवन सुखरूप होते, आनंदाचे क्षण येत असतात, दुःखाला सामोरं जाण्यासाठी शक्ती मिळत असते, विश्वास भक्कम होत असतो, इतरांना क्षमा करण्यासाठी कृपा मिळत असते. त्याचप्रमाणे एक दुसऱ्याशी समेट करण्यासाठी शक्ती मिळत असते आणि इतरांना मदत करण्यासाठी, सेवा करण्यासाठी आपला कृपा मिळत असते. पण जी व्यक्ती परमेश्वरामध्ये राहत नाही, त्या व्यक्तीमध्ये या गोष्टीचा अभाव देत असतो. आणि म्हणूनच आपण परमेश्वरामध्ये राहिलो पाहिजे. जेव्हा आपण परमेश्वरामध्ये राहतो, तेव्हा परमेश्वर आपली चांगली जडणघडण करत असतो. आणि म्हणूनच उत्तम द्राक्षवेल हा प्रभू येशू ख्रिस्त आहे. आणि म्हणून आपण त्या प्रभू येशू ख्रिस्तामध्ये राहिले पाहिजे, त्याच्या प्रीतीमध्ये राहिले पाहिजे आणि त्याच्या प्रीतीचा अनुभव घेऊन तो अनुभव इतरांना देण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. परत एकदा प्रभू येशू ख्रिस्त तो द्राक्षवेल आहे, तो आपलं संगोपन करण्यासाठी तयार आहे, आपली आध्यात्मिक गरज भागवण्यासाठी तयार आहे. त्याच्याकडे येऊया, त्याच्या जवळ येऊन आपण जिवंत अनुभव घेण्याचा प्रयत्न करूया. आमेन.